तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल द ओव्हर थिंकर. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या डेली ब्लॉग चॅलेंजच्या डे 2 मध्ये. ठीक आहे, तर आता आज आहे तारीख 12 सप्टेंबर 2025 आणि आजचा आहे दिवस दुसरा. ठीक आहे, तर आता तुम्ही बघू शकता मी आहे ना हेडफोन्स वगैरे पण नाही लावलेत, तरी पण आहे ना एवढ्या पब्लिक मध्ये बिंदासपणे बोलू शकतो. ठीक आहे, आणि ह्या वेळेला कॅमेरा अँगल वगैरे पण तुम्हाला एकदम प्रॉपर वाटत असेल. का सांगतो तुम्हाला, कारण की सोशल मीडियावरती कॉन्फिडन्स हळूहळू बिल्डअप होतो. असं लगेच तुम्ही एका दिवसात ट्राय कराल तर नाही होत. आता कमीत कमी आहे ना मी माझ्या चॅनलवरती आहे ना 90 पेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड केले. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आहे ना आता थोडंसं बोलायला वगैरे पण मी खूप कम्फर्टेबल फील करतोय. तर मेन टॉपिक हा आहे, मला हे सांगायचं आहे की तुम्ही आहे ना एकदम सुरुवातीपासून हळूहळू ग्रो करता, असं डायरेक्ट ग्रो नाही करत. आता तुम्हाला सांगतो बघा, ते सौरभ जोशी आहेत. ठीक आहे, परत विनायक महाई असेल, आपला श्रीमान दादा असेल, तर असे खूप खूप म्हणजे उदाहरणं आहेत की एकदम लो लेवल पासून ते लोक ग्रो करत वरती आले. सुरुवातीला कोणच नव्हतं. आता त्यांचं आहे ना सक्सेस आपल्याला दिसतंय की किती सक्सेस झाले, हे झालं ते झालं. त्याच्या पाठीमागे ज्या लोकांनी ती जेवढी मेहनत केली ना, ते त्यांचे जे सुरुवातीचे सबस्क्रायबर आहेत ते त्या लोकांनाच माहिती आहे ते कोणत्या लेवल पासून मेहनत करतात आणि किती वर्ष झाली त्यांना मेहनत करत. असं नाही की बाबा तो 4-5 महिने फक्त हे केलं आणि झालं, तर असं नसतं. खूप मेहनत घ्यायला लागते त्याच्यासाठी. लोकांना फक्त आहे ना दिसताना सक्सेसफुल झालं एवढंच दिसतं, पण त्याच्या मागे त्यांची जीव तोड मेहनत असते ना, ती दिसत नाही. असं असतं. ते बोलतात ना, एका बिल्डिंगचा पाया तयार होईपर्यंत त्याला हे नसतं, पण जेव्हा ती बिल्डिंग पूर्ण तो मजला पूर्ण टॉप पर्यंत उभा राहतो ना, तेव्हा दिसतं की बाबा अरे एवढी मोठी बिल्डिंग तयार झाली इथे. पण त्याचा गाभारा तयार होईपर्यंत कोणालाच खबर नसते. तर असा सीन असतो. तर सांगायचा मुद्दा हाच आहे की जोपर्यंत आपण सक्सेसफुल होत नाही ना, तोपर्यंत मेहनत सोडायची नाही, मेहनत करत राहायची आहे. आणि बस आजचा ब्लॉग इथपर्यंतच. कारण की ब्लॉग आहेत ना ते शॉर्ट्स मध्येच अपलोड करायचे, त्याच्यामुळे 3 मिनिटाचं लिमिटेशन आहे, तर त्याच्यामध्येच सर्व एडिट वगैरे करायला लागेल. तर ठीक आहे, थँक्स फॉर वॉचिंग आणि बाय बाय. आपण भेटू थर्ड ब्लॉग मध्ये. ठीक आहे.